नमस्कार, आपण पाहतात आपले न्यूज। पालघर जिल्हा पोलिसांनी पुन्हा एकदा उत्कृष्ट तपास कौशल्य दाखवत घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करून 3 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळवले आहे। बोईसर येथील प्रिन्स बार अँड रेस्टॉरंटमध्ये झालेल्या घरफोडीच्या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि सखोल तपासांच्या आधारे आरोपीला जेरबंद केले। या कारवाईत एकूण 35,945 रुपयांचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे। तसेच बोईसर व केळवा पोलीस ठाण्यातील आणखी 2 गुन्ह्यांची उकल करण्यात आली। या उल्लेखनीय कामगिरीसाठी पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री यतीश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक श्री विनायक नरळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बोईसर विभाग श्री दिनेश बैसाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने उत्कृष्ट कामगिरी बजावली। या कारवाईत पोलीस निरीक्षक श्री सुनील जाधव, पोलीस उपनिरीक्षक ऋषिकेश मुठे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आत्माराम बोरसे, पोलीस हवालदार विजय दुबळा, पोलीस हवालदार चौधरी, पोलीस नाईक योगेश गावित, पोलीस अंमलदार गणेश वसकोटी, मयूर पाटील, देवेंद्र पाटील, धीरज साळुंखे, मच्छिंद्र दुघे, शुभम सपकाळे, सचिन सोनावणे, किरण वाघ आणि रोहित पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। पालघर पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे नागरिकांमध्ये सुरक्षतेची भावना अधिक बळकट